दहशतवादी यासिन भटकळ 6 दिवस विशाळगडावर होता। संभाजीराजेंनी हा मोठा खळबळजनक दावा केलाय। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधातील आंदोलनानंतर संभाजीराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणावर बोलताना आता संभाजीराजेंनी हा दावा केलाय। हनुमान बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे। 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे। प्रमुख म्हणण्याचे तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा। हा यासिन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे। एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाळगडवर किल्ल्यावर, त्यावेळी हे महाशय कुठे होते? पुढची बातमी। गुन्हा दाखल केल्यानंतर संभाजीराजे शाहूवाडी पोलीस ठाण्यात रवाना होण्याआधी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली आहे। काय म्हटलं त्यांनी पोस्टमध्ये बघा। कालच्या विशाळगडावरील प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केली आहे। काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आले। प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकतंय। स्वतःचा बेजबाबदारपणा लपवण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य केलं जात आहे। मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मी स्वतः शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास जातोय।